मला अजूनही तुमच्या टाळ्या अपूर्ण वाटतायत. नाही, तुम्ही असं पहिल्याच्या पहिले 1500 रुपयाचा हप्ता भरू नका. ते तुमच्याकडे भेटतो का नाही भेटतो तुम्हाला माहिती, पण आहे का तुमच्याकडे चालू? तुमचं कसं आहे, तुम्ही अर्धे मराठी ना अर्धी हिंदी आहेत. अब्दुल मेरी माय को सांग देना, गाय गोटे मी बांध देना. म्हणजे तुमच्यात कोणत्या भाषेत बोलावं मला ते समजत नाही अजून. हो, हिंदी आमची किधर किधर भी जाती. हो, आणि ते आता आहे ते गोड करायचं आपल्याला. आणि आपण इथं जे बसलोयत ना, ही भूमी गजानन बाबांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. मला असं वाटतं तुम्ही उंच हाताने जेव्हा टाळी वाजाल तर हा एवढा मोठा पाटील वाड्याने जो केलेला ज्ञान येत नाही, अख्खं जगभर यूट्यूबच्या माध्यमातून त्याला पाहणार आहे, अख्खं जग पाहणार आहे. मला साऱ्यामीन आज सत्य हे जाणवला, हो माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवला. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवाता या माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी भगवत चिंतनासाठी ज्या महात्म्याचा अभंग घेतला, या महात्म्याने सकळ भारत राष्ट्रभूमीला वारकरी संप्रदायाचं विधान देत असताना, तत्व देत असताना, एक काळ असा होता महाराष्ट्राच्या भूमीत, भारत राष्ट्राच्या भूमीत, अरे घराजवळ तुळशी लावणं पाप झालं होतं, अष्टगंधक बुका लावणं पाप झालं होतं, सफेद कपडे घालून बाहेर फिरणं पाप झालं होतं. वारकरी संप्रदाय क्या भगवा घ्या कुठेतरी लोपला होता. अशा कालखंडाच्या वेळेस जी झोपली होती ती जागी केली, पडती केली. पडणाऱ्यांच्या खांद्यावरती वैष्णव वारकऱ्यांची धमकीची पताका, वैष्णवांच्या वारकऱ्यांची आदराची पताका, वैष्णवांच्या वारकऱ्याची प्रेमाची पताका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये देत असताना, ज्याला ज्या पद्धतीनं देव समजत असेल त्या पद्धतीने देव समजवला. जर कोणाला अभंगाच्या माध्यमातून पंढरीश पांडुरंग परमात्मा, गजानन बाबा, साईनाथ बाबा, दत्तात्रय बाबा कळवायचे असतील तर अभंगाच्या माध्यमातून कळवले. जर कोणाला गवडणीच्या माध्यमातून द्वारकेतला कृष्ण कळवायचा असेल तर कृष्ण हा गवडणीच्या माध्यमातून कळवला. जर महाराष्ट्राच्या मातीत आणि खानदेशाच्या प्रांतात आणि आपल्या आजूबाजूच्या प्रांतात ज्याला भारुडाच्या माध्यमातून देव समजत असेल त्याला भारुडाच्या माध्यमातून देव समजवला. 50,000 लिखाणी महाराष्ट्राच्या आणि भारत राष्ट्राच्या भूमीला वारकरी संप्रदायाचा हात धरून, बोट धरून या वारकरी संप्रदायाला देत असताना, महाराष्ट्रातल्या आणि इतर प्रांतातल्या लोकांकडे पाहत असताना शंड विचारानं वारकरी संप्रदायाची धोरणं कुठेतरी लोपली जात असताना या महात्म्याने तत्व ओळखलं. अरे एका झेंड्याच्या खाली जर महाराष्ट्रातली आणि भारत राष्ट्रातली भूमी जर नांदवायची असेल तर प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ज्ञानाचा दीप पोचला पाहिजे, वारकरी तत्व कळलं पाहिजे. लोक जुमानत नव्हती, लोक मानत नव्हती, कोणी अष्टगंधक बुका लावायला तयार नव्हतं ना कोणी भगवा धरायला तयार नव्हतं. अशा वेळेस वर्म आणि तत्व ओळखलं की घराघरापर्यंत एक तर गुरुचा आदर केला जातो, एक तर कुलदेवतेचा आदर केला जातो. आपण गुरुचं बोट धरावं, कुलदेवतेचं बोट धरावं आणि अख्ख्या भारत राष्ट्राच्या भूमीत आवाज द्यावा, ममत्व रूपी देवीला आवाज द्यावा, कुलस्वामिनीचं बोट धरून घराघरातल्या मंडळीला आवाज द्यावा. आणि मग अशा वेळेस जी झोपली होती ती चालती केली, पडती केली. महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगभरात, महाराष्ट्राच्या पलीकडे आणि पूर्ण भारत राष्ट्रभरात आवाज दिला होता. प्रत्येकाच्या हृदयातल्या ममत्व रूपी देवीला जागृत करत असताना प्रत्येकाला सांगितलं की भक्तीची, प्रेमाची, ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या देवीला दार उघडवायला लावितलं. लोकांना कळालं, उमजालं. मग 18 बगड जातीतल्या साधू संतांनी या भारत राष्ट्राच्या कुलदेवतेकडे बोट धावताना सांगितलं की पंढरपूरला आपल्या भारत राष्ट्राची कुलदेवत आहे आणि त्या कुलदेवतेला जर घरी बोलवायचं असेल तर सर्व लोकांच्या हृदयातला ठाव घेऊन आवाज दिला होता. पंढरपूरच्या विठाबाईकडे साकडं घालत असताना ज्यांनी 50,000 लिखाण तत्व महाराष्ट्राच्या मातीला, भारत राष्ट्राच्या भूमीला वारकरी संप्रदायाचं बोट धरून दिलं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे नाथबाबा. नाथबाबा मनातली कल्पना म्हणतात, देवा कधी दिसलास, कधी भेटलास, कधी माझ्या मनाची चाहूल जर जाणली ना, मी जगाचं कल्याण होईल हेच मागेल, माझं कल्याण व्हावं हे मागणारच नाही. आणि साधू स्वतःसाठी काही मागत नाही. जर गजानन बाबांनी स्वतःसाठी केलं असलं ना तर ही या भूमीतला कण न कण गजानन बाबांच्या नावावर राहिला असता. साधू आपल्या मताने काही करू शकतो, पण साधूला धन दौलत इस्टेट बारदान याच्याशी काही घेणं राहत नाही. साधूला एकच म्हणणं, बुडत हे जण न देखवी डोळा, येतो कडवडा
म्हणून या साधूच्या मनातली कल्पना नाथबाबा आपल्या मनातली कल्पना डोळे लावून देवाशी झगडतात, मांडतात की देवा कधी दिसलास, कधी भेटलास ना, एकच कर ना देवा, माझ्या मनातली कल्पना पूर्ण करशील ना, तर एवढं सूत्र कर. जगाचं कल्याण व्हावं म्हणून मागेल, फक्त 3 शब्द मागेल, 4था शब्द देशील तरी घेणार नाही. भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा त्या माझी. देवा भक्ती दे, प्रेम दे, ज्ञान दे, पण देवा त्याच्यात पाहिजे वाटत असेल ना तर अहंकार देऊच नको. कारण अहंकार जर आला ना देवा, तू टिकू देत नाही, वाचू देत नाही, चालू देत नाही. 2 अभंग जरी पाठ झाले ना देवा, तरी खाली पाय नाही टेकू देत तू. 2-4 चाली जरी पाठ झाल्या, जरासं बरं तेवढं पार व्यवस्थित कीर्तन करता आलं ना तर युग करून टाकतो तू. मला माहितीये तू चतुर आहे, चतुरांचा तू शिरोमणी आहे, तुझ्या बाबतीत एक नवल आहे. नाथबाबा सांगते तेव्हा तू थोडी भक्ती देतो, पण त्याच्यात अहंकार ओतला की नागपूर तर शिरपूर गंध लावला का असं वाटतं माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. तू चतुर आहे, तुझ्या बाबतीत एकच आहे, नवल केवढे केवढे नकडे कान्होबाचे. तुझे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे. तू थोडी भक्ती देतो, थोडं प्रेम देतो, थोडं ज्ञान देतो, आणि असा काही अहंकार देतो ना तर माणसाला उतू बी देत नाही, मातू बी देत नाही, संपवल्याशिवाय राहत नाही. तुझी गतमान स्थिती फार कठीण आहे, पण देवा देशील ना तर 3 वरमध्ये भक्ती दे, प्रेम दे, ज्ञान दे. पण देवा तू चतुर आहे, तुझ्या दरबारातला चांगला शिष्ट आहे की पण मला माहिती आहे. तुझ्याला दात नाही ना त्याला चणे देतो बरं का, आणि ज्याला चणे पाहिजे ना त्याला दात राहू देत नाही. ज्याला खरंच सिंहासनावरती बसवायला पाहिजे तू त्याला सिंहासनावर बसवत नाही, आणि जो लंगोटवर फिरायला पाहिजे त्याला सिंहासनावर बसवतो. जो खरंच पुण्यवान आहे ना त्याला तू सिंहासनावर बसू देत नाही, आणि जो पुण्यवान आहे त्याला पातळात घातल्याशिवाय राहत नाही. कारण तुझ्या दरबारातला नियमच आहे, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग सरकार अंधेर, धुंद झाला तुझा दरबार. ओ देवा तुझ्या बाबतीत आहे, चतुर आहे तू, तुझ्या बाबतीत बोललं जाणार नाही. फक्त एक काम करणार देवा, देशील ना तर एवढं सूत्र दे, भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. देवा जे साधूंच्या घरी नांदताना ते देणारे मला. अरे 56 प्रकारचे भोग दुर्योधनाकडचे सोडून तो विदुर काकांच्या घरच्या केळांची साल्टी खायला गेला. काय होतं रे तिथं, काय सूत्र होतं रे तिथं? अरे एकच सूत्र होतं रे, सबसे ऊंची है प्रेम सगाई, दुर्योधन का मावा त्यागो. अरे तू दुर्योधनकडचं 56 प्रकारचं भोग त्यागला आणि विदुर काकांच्या घरचे तुला केळांचे साल्टे गोड लागले. का गोड लागले? तिथं एक सूत्र नांदत होतं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तुम्हाला सांगू का, साधूच्या घरचं प्रेम शांत असतं, साधूच्या घरचं प्रेम शीतल असतं, साधूच्या घरच्या प्रेमात दया असते, करुणा असते, आणि आपल्या घरच्या प्रेमात दया राहत नाही, करुणा राहत नाही. अरे साधूच्या घरचं प्रेम आणि गरीबाच्या घरचं प्रेम सारखं असतं. गरीबाच्या घरी चला तुम्ही, गरीबाच्या घरी चला, प्रेम असं निथळ असतं, स्वच्छ असतं. गरीबाच्या घरी पत्नीला आदर असतो, माणसाला आदर असतो. श्रीमंताच्या घरी पत्नीलाही आदर नसतो, हो, आणि माणसालाही आदर नसतो. एखाद्या बाईच्या काना नाकात सोनं नाणं नसेल माझी माय, पण तिच्याकडे बोलण्याची कला असते. एखाद्या माय माऊलीकडे हयातभर कष्ट पुरतं, पण तिच्या कष्टात तिला प्रेमाची चाहूल असते. दीर जीट सगळे सोयरे नातं गोतं आपली भाऊबंदकी त्या बाईजवळ नसला पैसा तरी त्या माईवर प्रेम करतं. कारण का, त्या बाईनं जीवनात एक सूत्र अंमलात आणलेलं असतं, सासनी मवाड मी तुले परी रसाड, आणि शब्द जसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देहाचे. इतकं काही एखाद्या मायमाऊलीकडे भरलेलं असतं. अरे नाकात नसेल, कानात नसेल, गड्यामध्ये नसेल, हो,
पण बोलण्यात असं काही अमृत राहतं. धीर जीट सगळे सोयऱ्या यांना बोलण्यामध्ये इतकं माहूर करून टाकते की न सांगता ती माणसं स्वतःहून बोलतात. काय वहिनी बरं आहे का, कशी आहे तब्येत, काय म्हणतात. हे कोणाला विचारलं जातं, जी माणसं प्रेमी असतात ना त्यांना विचारलं जातं. अरे श्रीमंताच्या घरी चला, तुम्ही श्रीमंताच्या घरी चला, पाहिजे तसं सोनं नाणं बंगला गाड्या घोड्या असतील. श्रीमंत माणसाच्या सोबत 2-4 लोक जर गेली ना तर तो श्रीमंत माणूस आपल्या पत्नीला चहा जरी सांगतो ना तर असं घाबरून सांगतो, का ग ठेवते का चहा 2 कप. चला तुम्ही श्रीमंत माणसाच्या घरी. श्रीमंत माणूस असा पहिल्या रूम मध्ये असतो आणि किचन मध्ये अशी मान गुंतवून सांगतो, का ग ठेवते का. त्याला धाक असतो, हिने जर ओढून घेतलं का बदडून घेईन बाई घरात. गरिबीतल्या अवस्थेत राहणारी माणसं चला गरीबाच्या घरी. अरे गरीबाची बाई धुणं धुत राहू द्या, भांडे धुत राहू द्या. माणसासोबत 2 लोक आली ना, पायातली वाहनं चप्पल काढत नाही तोपर्यंत गरीबाची बाई कबशा धुवून घेईल, भांडे धुवून घेईल आणि गॅस वट्यावर चालली जाईल. माणूस बोलत नाही तोपर्यंत तिची चहा सुद्धा ठेवली जाते. इकडून माणूस सांगत नाही, का ग दीदीची मम्मी चहा ठेवती का, तोपर्यंत गरीबाची पत्नी सांगते, जी जी ठेवली गेली ना चहा, दम मारा मी लगेच आणते. हे कुठं भेटत, गरीबाच्या घरी. अरे गरीबाच्या घरच्या चहात आणि श्रीमंतीच्या घरच्या चहात फरक आहे. श्रीमंताच्या घरी चहा सांगितले आपण, त्या श्रीमंत माणूस पत्नीला सांगतो 2 कप चहा ठेव ग. श्रीमंत माणूस काय सांगतो, 2 कप चहा ठेव. तरी त्याच्या पत्नीला भरोसा बसत नाही. त्याची पत्नी पुढे रूम मध्ये येते आणि आलेल्या पाहुण्यांना विचारते, तुम्ही खरंच चहा घ्याल. ते बसलेले सांगतात, आम्ही का चहा पाहिलं नाहीये का चहा भेटत नाही आम्हाला. हो श्रीमंतीच्या घरात बफारा राहील, आदर राहणार. चला गरीबाकडे. गरीबाच्या पत्नीला सांगावं लागत नाही. माणूस जरी सांगतो ना, अगं 3 कप चहा ठेव, पत्नीनं 1 कप पाणी जास्तच पकडलेलं असतं. तिला माहिती आहे हा माणूस आज घरी येणार, आज चुल्याची भट्टी बंद पडणार नाही, जो येईल त्याला हा चहा पिल्याशिवाय सोडणार नाही. गरीबाची पत्नी पहिले 1-2 कप जास्त ठेवते. मी तुम्हाला सांगू का, श्रीमंत माणसाच्या घरच्या चहाचा कलर अतिशय चांगला असेल, गरीबाच्या घरच्या चहाचा कलर लाल असेल, त्याच्यात साखर कमी असेल, त्याच्यात दूध कमी असेल, पण गरीबाचा घरचा चहा असा ढुंकून पाहावा लागत नाही. गरीबाचा घरचा चहा कबशीतनं ओतून येतं, त्याला प्रेम म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. ओ गरीबाचा घरचा चहा असा कबशीतनं ओतून येतो. गरीबाच्या घरचा चहा प्या तुम्ही, तुम्हाला डायबिटीस होणार नाही, तुम्हाला खोकला येणार नाही, तुम्हाला शुगर होणार नाही, तुम्हाला मडमड होणार नाही, तुम्हाला जडजड होणार नाही, तुमची तब्येत काहीच बिघडणार का बिघडणार नाही. कारण जी बाईच्या हातात गॅस होता तिच्या हृदयात प्रेम होतं, बोलवणाऱ्याच्या हृदयात प्रेम होतं. श्रीमंत माणसाच्या घरी फक्त प्रोसेसर चालते, शब्द घासली जातात पण वापरली जात नाही. शब्दांचा प्रहर श्रीमंताच्या घरी होतो पण त्याला भावही नसतो, भक्ती नसतो, आदरही नसतो, प्रेमही नसतं. म्हणून जे सुख साधूंच्याकडे आणि गरिबांच्याकडे भेटतं ते सुख फक्त एकच सूत्र शिकवतो, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पण देवा, पण असा काही ललाटे देवा तुझा, अरे 2-2, 4-4 बंगले बांधू देतो, घरासमोर पाहिजे तसे ट्रॅक्टर लावू देतो, अरे घरासमोर पाहिजे तसे फटफटे लावू देतो, अरे सोन्याच्या थाटीत जेवू एवढं वैभव तू घरात ठेवतो. पण तू काय करतो माहितीये का, सर्व वैभवाचा धनी करतो, सर्व वैभवाची ललाट देतो. पण देवा तू श्रीमंती देतो रे, पण मनाने फकीर करून टाकतो, तू वृत्तीने फकीर करून टाकतो. अरे देवा, दारासमोर 4-4 ट्रॅक्टर आहेत, 2-2, 4-4 बंगले बांधले गेले, पण सप्ताहवाले जेव्हा पैसे मागायला येतात ना तेव्हा वृत्तीने फकीर करून टाकतो रे तू आम्हाला. हो, सप्ताहवाले पैसे मागायला येतात तेव्हा लाचार करून टाकतो रे तू आम्हाला. अरे मग काय कामाचं ते वैभव, काय कामाचे त्या 4-4 गाड्या, 4-4 घोड्या. अरे तू अशी रीत करून टाकतो देवा, जशी एखादी सुंदर पोरी, लावण्य देखणी रूपवती पोरीचं लग्न करावं, बापाचंही वैभव भरपूर राहावं,
ज्या घरी परणून दिली तिला त्या सासऱ्याचंही नवऱ्याचंही वैभव भरपूर राहावं, पण देवा ती पोरगी नांदायला गेली, 2-4 मूण नांदली का तिचं प्रारब्ध लबाड ठरावं, तिचा कुंकू पुसला जावा, तिला वैधव्य पण यावं. देवा जशी तरणी ताठी पोरगी, सर्व शृंगार इस्टेट बारदान आहे, धन दौलत आहे, मनाला पटेल तसा शृंगार आहे, पण देवा ती आरशासमोर उभी राहिली का सर्व शृंगार घालते पण तिला टिकली लावता येत नाही. तसं तू संपत्ती राहून आम्हाला नीतीने फकीर करून टाकतो. रांडे विने जीवी शृंगार पही केला, प्रेमा विन झाला ज्ञानी कैसा. पण देवा हा अनुभव नाथबाबा मानतायत. अनुभव कोण मानतं? एक तर संतांचा अनुभव खरा असतो आणि एक तर घरातल्या मायबापाचा अनुभव खरा असतो. संत जीव पटकून पटकून सांगतात, आता जरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इतकी नम्रतेची भाषा वापरली. सकडांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त. अरे तुम्ही शुद्ध व्हा, तुमचा व्यवहार शुद्ध करा, तुमचं आचरण शुद्ध करा, पवित्र व्हा. हे साधूचं तत्व आहे. आणि ज्या घरातली पोरं इथं कीर्तनाला ऐकायला आलेले असतील, ज्या घरातल्या तरण्या बाण सुना कीर्तन ऐकायला आले असतील, की ज्यांच्या घरात सासू नावाचं विद्यापीठ आज जिवंत आहे, ज्यांच्या घरात सासऱ्या नावाचं विद्यापीठ आज जिवंत आहे, ज्यांच्या हातात 30-30 हजार रुपयाचे मोबाईल आहेत, त्या लेकरांनी ऐका. जर आपला बाप आपल्याला घरात बोलत असेल ना की बेटा याच गावात असे रावण आणि राक्षस मी पाहिलेत, उतू नको मातू नको, बाप जाद्याच्या हातून जे कमवलेलं आहे ना तिला विकू नको, आम्ही मरतो तोपर्यंत चाचभर सुद्धा हलवू नको. कारण का? त्या बापाने ती जमीन ती प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी रक्ताचं पाणी केलंय. त्या बापाने ती प्रॉपर्टी जमीन सांभाळण्यासाठी दुसऱ्याच्या घरी नाना तऱ्हेचे कामं केली. गवत कापण्यापासून तर हौदा भरण्यापर्यंत तर आडातनं पाणी काढण्यापर्यंत तर अनेक कामं केली आहेत. ज्या बापाला 1-1 रुपयाचं महत्व कळलंय ना तो बाप खेता खेता सफेद नाही झाला, अनुभवानं सफेद झाला. इथली माणसं कोणती डोक्या समोर गोड बोलतात, कोणती डोक्याला तेल लावतात, कोणती पायात पाय घालतात आणि आडवी पाडतात. बापाने 1-1 माणूस इथला ओळखलेला आहे. आणि जी पोरं सांगतात ना गेला तुमचा काळ, गेली ती वेळ, गाफील नका राहू. भाकरी करण्याची पद्धत बदलली पण भाकरीची चव नाही बदलली. भाकरी अगोदर चुल्यावर होती, लाकडं घातली जात होती, आज गॅसवर झाली, पण बाजरी तर बाजरी, भाकर ती भाकरच आहे. मग बापाने जे कष्ट केले ना ते कष्ट आपल्या पदरी काय येत नाही. या बापाने जीवाचं रान केलं आणि आज घरं वावरं सांभाळली, म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाता येत नाहीये. आणि ते अनुभव आपल्याकडे येऊ नये म्हणून आपला बाप जर शिकवत असेल, 50 रुपयाची विमलची पुडी आणि गुटखा खाणाऱ्यांनो, बापाच्या समोर 600 रुपयाचा महिन्याला रिचार्ज मारणाऱ्यांनो, तुमचा बाप रात्री जेव्हा झोपलेला असतो ना अलगद त्याच्या खोलीत जा आणि फक्त त्याच्या पायाला हात लावा. बाप असा डचकून उठतोय. का डचकून उठतोय बाप? बापाला 4-4 पदरी पोरी होत्या ना, बाप घाबरला नाही. पण आज एकुलता एक पोरगा घरात आहे, याला जन्माला आपण घातलं, याला वाढवलं आपण, पण जमाना आता बोगस झाला. उद्या याचं लग्न करायचंय पण घरी पायऱ्या कोणी चढत नाही, म्हणून घराघरातला बाप जुरणी पडतोय, घराघरातला बाप मरतोय. मग हे कोण समजेल? ज्याने बापाचा अनुभव घेतला तो समजेल. बापाच्या जीवावर मातणाऱ्यांना काय लागेल? बापाच्या जीवावर गाडीमध्ये पेट्रोल टाकायला काय लागतं? कष्ट करावं आणि मग गाडीची डिक्की फुल भरावी, मग कळतं पैसा तेरी बडी करामत, मग समजतं. मग हे जे काही सफेद डोक्याची माणसं आज बसलेत ना, यांना हलक्यात समजू नका. यांनी कष्ट करून वैभव जतन केलंय. त्यांच्या अनुभवाने जर आपला आज बाप घरात जिवंत असेल आणि जर बाप बोलत असेल ना, मी प्रत्येक तरुणाला फेट्यासहित हात जोडून सांगतो,
अरे बाप गेल्यानंतर फकिरी आमच्या नशिबी आली, हा अनुभव आम्ही वेचला. आज जर तुमचा बाप जिवंत असेल ना बेटा हो, तो मरत नाही तोपर्यंत असा काही प्रगतीचा काळ दाखवा की तुमच्या बापाला जी लोक हसत होती आणि हसून हाडकं मोडत होती ना, त्या लोकांनी तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या बापाला सलूट घातलं पाहिजे. मग तुमच्या बापाला आनंद वाटेल. मग तुमचा बाप. या इथं एवढ्या बाया बसल्यात ना, तुमचाही एकच हेतू आहे. घरात फक्त तुम्हाला सासू नावाचं वैरत्व निर्माण झालंय. तुमची प्रत्येक माणसाला एकच सांगतात, तुम्ही तुमची आई चालतच नाही, तुमची आई कटाकटा करते, तुमची आई बोलते. हे माझ्या ताईंनो, मी तुमच्या विरोधात नाही का आलेलो बोलायला. आम्ही महिन्याला 45 कीर्तन करतोय. फक्त एकच हेतू आहे आमचा, समाज प्रबोधन करणे. 8 दिवसाची तर बाबा एकाहून एक ज्ञानी महात्मा आलेले आहेत. मी जास्त देव सांगणारा माणूस नाही आहे, पण एवढ्या इथं बाया बसल्यात ना तुम्ही माझ्या ताईंनो, ज्या घरी सासू जिवंत नाही त्यांच्या घरी जाऊन पा, कोणत्या सुनेला आणि नातवंडांना वड नसतं. ढोंका ज्यांच्या घरी आपली सासू जिवंत असेल ना, दुसऱ्या बाईचा पाया पडायची गरज येत नाही. आपली सासू आपल्याला 2 दिवस शिव्या देईल, पण तिसऱ्या दिवशी तिचा अनुभव सांगेल की बेटा, या गलीतले रावण राक्षस मी ओळखले. डोक्यावर पदर घे, पाठपोट झाकून निघ. का तिला माहिती येत नाही तर वैरी कसे लपलेले. ती सासू आहे, ती बोलेल तुम्हाला. तिने एक दिवस एक दाना वेचलेला आहे अन्नधान्याचा. 1 रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन केलाय तिने. तिच्या बाबतीत तुम्ही वैरत्व निर्माण नका करू. ज्या दिवशी तुम्ही सासू व्हाल ना, त्या दिवशी तुम्हाला सासूचं महत्व कळेल. सासू काय असते. घरातल्या सुयांपासून तर मोठ्या मोठ्या पातळ्यांपर्यंत ज्या बाईनं संसार केला ना, त्या विद्यापीठाचं नाव असतं सासू. ते सांभाळा. घराघरात सासूच्या बाबतीत काय आहे, का बोलते सासू. इथं अशा निम्मे म्हाताऱ्या आहेत की तिच्या तारुण्यपणात तिन्हा तिच्या सासवा खिचडी सुद्धा टाकू देत नव्हत्या. खिचडी सोडा, त्यांच्या हातात डाळ तांदूळ आले ना तरी सासवा खाऊ देत नव्हत्या. आज आपल्या घरात 300, 350 रुपये किलोचे तांदूळ आपण कटोऱ्याने कटोरे भरून कुत्र्यांना डुकरांना फेकतोय. मग बोलणार नाही का ती सासू. मग सासू खरं बोलायला गेली तर मग तिच्या नावाने लगेच धुणं धुवायचं. पण हे नाही दिसत की आपण तगाऱ्या भरून ढोरांना भाकरी टाकतोय. खरं बोललं तर सगळी मायला राग येतो. ज्या घरात म्हाताऱ्या बाया आहेत ना, या म्हाताऱ्या बायांनी त्यांच्या तारुण्यपणात खिचडी सुद्धा खाल्लेली नाहीये. अरे आज जी खिचडी कुत्र्यांना फेकली जाते, जी खिचडी गुराढोरांना फेकली जाते ना, आम्ही महाराष्ट्रीयन लोक आहेत, तुम्हीही महाराष्ट्राच्या झलकमध्येच आहात. निम्मे बाया खानदेशी प्रांतातल्या असतील इथं. अरे अशा अनेक म्हाताऱ्या आहेत इथं की तिचा माणूस जर पाहुणे मंडळी सोबत आलेल्या मंडळी सोबत जर जेवायला बसला ना, तर अशा निम्मे म्हाताऱ्या माणसाच्या कानात सांगायच्या, अहो तुम्ही थोडीशी खिचडी जास्त घ्या, तुमची उष्टिका असे ना पण ती मला खायला भेटू द्या. निम्मे म्हाताऱ्या आजही जिवंत आहेत त्या काळातल्या. नवऱ्याच्या कानात सांगायच्या, नवऱ्याच्या कानात सांगायचे की अहो तुम्ही थोडी जास्त घ्या आणि मला थोडीशी उरू. म्हणजे नवऱ्याच्या उष्ट्या खिचडीत सुद्धा खाण्याची इच्छा ज्या बायांची राहायची, त्या बायांच्याही नशिबी असा माणूस पडलेला राहायचा. त्या बायांनाच काय, त्याच माणसाला कधीतरी खिचडी खायला भेटायची. त्या बाया वाढतच राहायच्या, तो गप काढतच राहायचा. त्या बाया वाढत राहायच्या, तो बमकवतच राहायचा. वाढता वाढतात खरेड यायची खिचडीची, तरी तो घरचा माणूस सांगायचा, मला का नाही खिचडीची खरेड बी आवडते, अन्न अन्न. ती बाई म्हणे बघ ना खाय ना. ती बाई डोक्याला हात लावायची घरात. मेल्यांचं पूर्ण घरानच खादोडे. ज्या घरात सासू दाण्यासाठी तरसली ना, ती सासू घरामध्ये बोलेल,
पण ज्या बाईने सासूचा अनुभव घेऊन जीवनात सासू सासऱ्यांची सेवा केली त्या बाईची लेकरं आजही नोकरीला आहेत, प्रगतीला आहेत आणि लाल दिव्याच्या गाडीत आहेत. हा अनुभव सासू आणि सासऱ्यांचा होता, त्याच्यामुळे निभलं ते. मग घरातला अनुभव सासू सासरे देतात, परमार्थातला अनुभव साधू देतात. या दोघांचा अनुभव घेतला तर भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. पण हे सूत्र अंमलात आणायचं असेल तर गजानन बाबांच्या चरणी नतमस्तक ठेवायचं, मुक्ताईंकडे हात पसरवायचा आणि श्रीमद भगवंताकडे प्रार्थना करताना एवढंच सांगायचं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. संतांच्या सालावादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत कथा, गेल्या 28 वर्षाची ही परंपरा आज 28वं वर्ष पूर्णत्वाचा, काही क्षण अपूर्णत्व तत्वाला चालत असलेला संपूर्ण मध्य प्रदेशमधील ब्राह्मणपुरातील शहापूर तालुका आणि या शहापूर तालुक्यातील श्री देवराम भिकाजी पाटील बंडवाडा यांच्या या पाटील परिवाराच्या बंडवाड्यात चालत असलेला हा दिमागदार ज्ञानयज्ञ सोहळा. हा ज्ञानयज्ञ सोहळा पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं, एवढा धर्ममंडप, एवढी व्यवस्था, एवढं कार्य, ज्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय उगवला ना महाराज, तिथं सुद्धा पाहायला भेटत नाही. एवढं या लोकांनी सांभाळलंय आणि केलेलं आहे. सोपं नाही. अतिशय जबरदस्त महापुरुषांच्या योगदानाने चालत असलेला हा फार मोठा ज्ञानयज्ञ आहे. या सप्ताच्या पत्रिकावरती पाहत असताना जगाचं वैभव आणि सरस्वतीचं वैभव आदरणीय सावता बाबा आणि सावित्रीबाई साहेब, म्हणजे संपूर्ण तळागाळातला हा समाज, माडी समाज असेल, पाटील समाज असेल, जो काही, तसं तर पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायात सर्वच एका जातीचे आहेत, जातीचा भेदच नाही. सर्व जो माडकरी झाला तो एकच जातीचा आणि एकच सूत्र आहे आपलं, एक गाव आम्ही, आपला देव दुसरा नाही, आपला धर्म दुसरा नाही, आपला पंथ दुसरा नाही. आपण एका आईची लेकरं आहेत आणि आपल्या आईचं नाव आहे ज्ञानाबाई. आणि त्या ज्ञानाबाईच्या आशीर्वादाने चालत असलेला हा दिमागदार सोहळा. मेला खो प्रणाम, तो मेला खो प्रणाम, तो मेला खो प्रणाम, तो मेला खो प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, ध्यान लगाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का ध्यान लगाने वाले. तू मेला खो प्रणाम, तू मेला खो प्रणाम, तू मेला खो प्रणाम, तू मेला खो प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का ध्यान लगाने वाले, तुम्हें लाखों प्रणाम, तुम्हें लाखों प्रणाम. जर अजून कोणी मंडळी नाव उल्लेख राहिला असेल तर एवढंच म्हणेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. अभंग घेतला नाथबाबांचा. नाथबाबांच्या अभंगावरती बोलत असताना नाथबाबा आज मागणी मागतायत. दादांनो, तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकतायत, कीर्तन ऐकतायत. तुम्हाला सांगू का, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत एक तत्व आहे, कीर्तनाला यावं, कीर्तनाला टाळी वाजवावी, कीर्तनाचं ध्यान भजन करावं. पण आज उद्या होणाऱ्या काल्याच्या प्रसंगाला कृष्णाचं चरित्र, लीला, अमृत आपण सर्वजण प्राशन करणार आहोत. पण आज जे काही आहे ना, आजचं कीर्तन आहे देवाजवळ याचना करणे, उपांत करणे, उपांतीचं कीर्तन आहे. देवाच्या चरणी मागणी मागायची आणि देवाच्या जवळ मागणी का मागावी, तेवढी भक्ती केलेली पाहिजे. देवाकडे मागणी मागण्यासाठी तेवढा भाव स्वच्छ पाहिजे. आणि मागणी कोणाजवळ मागावी, मागणी मागण्याचा अधिकार, मागणी मागण्याची लेव्हल, मागणी मागण्याची पात्रता. जर तुम्ही भक्ती केली असेल तर मागणी मागा. काही लोक तर 8 दिवस कीर्तनाला येत नाही, पण भंडाऱ्याला सर्वांच्या पहिले बसतात. मग कोणाचं कौतुक कराल? खायला मागे थांबत नाही. खायला याच्या छातीवर पाय ठेव, त्याच्या मांडीवर पाय ठेव, त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिल्याच पंक्तीला खातो, भुरकन निघून जातो.
पण एक लक्षात ठेवा, या धर्म मंडपात काही दिल्याशिवाय काही खाऊ नये, काही दिल्याशिवाय काही खाऊ नये. आणि न देता जर आपण इथून गेलो आणि खाऊन घेतलं तर डॉक्टर आपल्याकडनं काढल्याशिवाय राहत नाही. एक एक स्वाद काढून घेतो डॉक्टर. मग आपल्याला डॉक्टराची फी आयुष्यात कधी भरायची संधी जायला नको. म्हणून या धर्म मंडपाला खूप पैसा लागतो. त्याच्यासाठी एक एक माणसाने हे कार्य माझं म्हणून करणं, याला म्हणतात दया तिचे नाव भूतांचे पाल. कारण म्हणजे दया पाहिजे देण्यासाठी, वृत्ती पाहिजे. मग नाथ बाबाची मागणी मागतायत आणि मागणीतला पहिला शब्द आहे भक्ती. आता भक्ती कोणी करावी महाराज? एकच पोरगी होती, वेश्याची पोरगी होती, तिला म्हणायचो आम्ही कान्होपात्रा. कान्होपात्राने अशी भक्ती केली तर विठ्ठलाचे पाय पकडल्यानंतर आजही पंढरपूरला गेलो तर पंढरपूरच्या विठोबाच्या पायाला जे गोल छोटस खड्डं दिसतंय ना, ते कोणाच्या भक्तीचा प्रताप आहे? कान्होपात्राच्या. यवन मागे सुटला, मला जलाल खाण्यात नाचायचं नाहीये, माझा जीव गेला चालेल, पण ज्याचं रूप सावडाय, ज्याचा गुण आहे त्याचेच पाय पकडावे, जीवन मरणाच्या यातनेपासून सुटून जावे. अंतिम घटिकेला जे भक्तीची चाच पकडली आणि देवाचा पाय पकडला तो कौपर्यंत सोडला नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. जसा पाय पकडला तसं सोडला नाही. पण सांगितलं गेलं ना, एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहुनी भक्ताला, भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. गाडी वाह. एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहुनी भक्ताला भेटायला श्रीहरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. कोणासाठी उभा राहिला तो? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. महाराज भक्ती पाहून एका भक्तासाठी उभा राहिला. युगे 28 विठेवरी उभा. तो कशाच्या जीवावर उभा आहे? मायबापाच्या सेवेवरती उभा आहे. कोणाची भक्ती चालू होती? मायबापाची सेवा रूपी भक्ती चालू होती. अरे एका वेश्याच्या पोरीनं पाय पकडले तर देवाच्या पायाला खड्डं पाडलं. 15 दिवसापूर्वी आमची भाऊजाई पंढरपूरला गेली होती आणि सकाळी सकाळी आली, माझा पाय पडायला लागली. मला सांगायची म्हणे, महाराज मी पंढरपूरला गेली होती, मला साक्षात पांडुरंगाच्या पायाशी नरम चटक लागले म्हणे. म्हणतो वहिनी तुम्हाला डायरेक्ट पंढरपूरच्या देवाचे पाय नरम चटक लागले? म्हणतो वहिनी सकाळचं कोणी भेटलं नाही का? मीच दिसलो म्हणे. असं आडव सारखंच बोलत जा. म्हणतो वहिनी आता कधी तुम्ही नंतर पंढरपूरला गेले ना, असं गोकुळपुराच्या खाली आंघोळ करायची, वरती आंघोळ करायची, असं आडहूच बोलत जा म्हणे. म्हटलं वहिनी ज्या दिवशी तुम्ही पंढरपूरला जात होते ना, त्या दिवशी मी
फार लांबून कीर्तन करून सकाळी सकाळी घरात अंगणाजवळ गाडी लावत होतो. तुमच्या पाठीवर बॅग होती आणि तुम्ही सासूला काय सांगत होत्या, मी पंढरपूरला जाते तर तुला काय जर लागते, मला येऊ तर दे पंढरपूरहून. मग तुझ्या जित्रीला तेल लावते ना. म्हणतं जी बाई सासूंच्या जित्रीला तेल लावते तिला पंढरपूरच्या विठोबाचे पाय नरम लागतात. मला का गोया चालू आहेत असं समजतात म्हणतो तुम्ही. मला का दवाखान्यात ऍडमिट केलंय. अरे जी बाई सासूच्या डोक्याला तेल लावते, सांगते तुझ्या चिंधीले तेल लावते, ती बाईच्या विठ्ठलाचे पाय नरम दिसते. माझ्या ताईंनो, भक्ती करायची असेल ना, अरे 1000 बायांना 1000 माणसांना आता असा नवीन फॅड आहे की चालले तुम्ही महादेवावरती पाणी टाकायला. अरे गावागावाचे महादेव असे घाबरायला लागून गेले. माझ्या ताईंनो, तुम्हाला पहिले घरातले घाबरत होते, काही वाटत नव्हतं, पण आता मंदिरातले सुद्धा घाबरतात. आम्हाला असे रात्री महादेव आवाज देतात, महाराज दरवाजा लावून जा हो. लई उपगवतात हो महाराज, लई उपगवतात महाराज. महादेव असे आरोड्या मारतात. ओ अरे भक्ती करा ना, तुम्हाला कोण सांगतं करू नये असं. भक्तीचं वर्म आहे. ऐसा कर की घर आवेराम, अशी भक्ती कर की देव घरी येईल. अरे घरात जर सासू जिवंत असेल, सासरा जिवंत असेल, कोणाला थायरॉइड असेल, कोणाला बीपी असेल, कोणाला शुगर असेल, कोणाचे गुडघे काम करत नसतील ना, अशा घरातल्या मुलाने सुनेनं सकाळी पहिले मायबापांना 1 कप चहा ठेवावी, गोड्या द्याव्या आणि मग माझ्यावरती पाणी टाका. असे बरेच घर आहेत. घरामध्ये सासू असं नर्वस होऊन तोंड करते, ए बेटा 1 कप चहा ठेवते का ग, तुझ्या सासऱ्याला दमाचा त्रास होतोय, रात्रभरपासनं तो म्हातारा पाय किती खोकलतोय, अगे 1 कप चहा ठेवते का. सासू घराची मालकीन राहून सुनेला असा पदर पसरून भीक मागते आणि घरातली सून सांगते, नाही नाही मी पहिले महादेवावरती पाणी टाकायला जाईल आणि मग नंतर गल्यामध्ये चुला चेटवेल, म्हणजे जित्यांना मारून टाक. जित्यांना जतन नको राहू देऊ. अरे महादेवावरती पाणी टाकायला जाणं म्हणजे पहिले घरातल्या महादेवाची काळजी घ्या ना. घरातला महादेव हाताने जेवणाची प्लेट करतोय, हाताने पोळ्या घेतोय, हाताने भाकरी घेतोय आणि या बहिणी चालल्या महादेव भिजवायला. कस काय महादेव प्रसन्न होईल. हा असा संसारातली भक्तीचं वर्म नाही सांगितलं तुकोबांनी ओळखलं होतं. फलकट तो संसार वाजवा आमच्या फलकट तो संसार. असा फलकट संसार नको. संसार असा पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अरे भक्तीचं वर्म आहे. भक्तीचं वर्म असं नाहीये की महादेवावरती पाणी टाकून नवरात्राच्या 9 साड्या घालू, असं भक्तीचं वर्म नाहीये. अरे घरामध्ये जर सासू आजारी असेल ना, सासूचं डोकं विचारणं ही खरी घरातली भक्ती आहे. सासरा जर आजारी असेल तर सासऱ्याचं कधीतरी कुठंतरी थुकणं सहन करा. सासरा जर आजारी असेल, नाही बाथरूम मध्ये पाणी टाकलं असेल ना, तर घरातल्या लेकरांनी मुलांनी ते सहन करा. ती भक्ती आहे. कलियुगाच्या काळात लोक पंक्ती मोठ्या देतात आणि घरात मायबापाला चांगली जागा सुद्धा झोपायला राहत नाही. मग कस काय देव आपल्या घरी येईल. देव कस काय नांदी. देव पाहतो ना, अंतर्जामी जानत साचा, मनका ऊपर एकही वाचा. देव कुठं नाहीये, जडीस तडी भरला तो कुठं नाही. तुका प्रभू देश विदेश बरिया खाली नाही ले सर्वेकडे देव आहे. अरे एका बाईची उष्टी बोरं खायला राम येऊ शकतो. एका बाईची उष्टी बोरं खायला राम येऊ शकतो. राम बोरं खाऊन तिचा जीव जातो तो तिला मांडी देऊ शकतो. जटायूचे पंख छाटल्यानंतर सुद्धा मांडी द्यायला राम जाऊ शकतो. हो, कशाच्या जोरावर. थोर प्रेमाचा. तो कशाचा भुकेला आहे. भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा भुकेला आहे ना. पण इथं बसलेल्या बायांनो, तुम्ही एक बाईनं महादेवावरती 6 टँकर पाणी टाकलं. खरं सांगा माझ्या ताईंनो, कोणत्या बाईच्या स्वप्नात देव आला बरं. अरे महादेवाचा स्वप्नात येत
महादेवावर पाणी टाकणं खोटं नाही माताईंनो. आपल्या घरातलं पोरग बोबडं बोलत असेल कधीतरी, ते सरस्वतीची देण कमी असेल, विद्या कमी असेल ना, त्याला दूध साखर आणि दही मिश्र करा आणि संध्याकाळी 4 वाजेच्या आत महादेवावरती टाकायला पाठवा. 4 वाजेनंतर नाही. 4 वाजेनंतर कोणत्याच बाईने महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकू नये. महादेवाच्या जलाधारीवर त्यांच्या 6 पोरी झोपतात. त्या संध्याकाळी 4 वाजता झोपतात तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतात. आपल्याकडचे लोक हिनी देख तिनी देख चालल्या सर्व्या, वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही. बायांनी तर माणसांना सुद्धा बदलून टाकलं. माणसं सुद्धा पाणी टाकायला दिसतात, पण माणसं असा लोटा धरतात ना, मंदिरापर्यंत जातो तोपर्यंत समजत नाही लोटा धरून जातो कुठे आहे. तो मंदिराजवळ पोचला का मग वाटतं हा मंदिरावर चालला बुवा, नाही तर तो लोटा सांगतो किधर किधर. तो लोटा तरी व्यवस्थित पकडायला पाहिजे ना, त्याला असं तळ हातावर ठेवायला पाहिजे ना. माणसं असं त्याला उलटा धरतात. असं उलटा लोटा केव्हा धरतात बरं? तुम्ही तुमचा अंदाज काढा बरं. पण नाही कडक लोकांना. पण तुम्हाला सुधरवायला आहेत ना, याच चांगल्या आहेत. मी सुद्धा तिच्या जीवावर सुधारलाय. हे मी मायावर घेतलं ना बरं वाटलं तुम्हाला. हे माझ्यावर घेतलं ना बरं वाटलं तुम्हाला. हो अरे तुम्ही एवढ्या बायात शबरीनं उष्टी बोरं खातली तरी देव आला, जटायूंचे पंख छाटले तरी आला. हो मग आपल्याकडे काय येत नाही तो माहितीये का? आपण नवऱ्याला तरण देतो, सासू सासऱ्यांना बट्ट देतो खायला. देव सर्व पाहतो. हो महादेवावरती पाणी टाकायला 4 वाजेनंतर कोणत्याच बाईने जाऊ नये. दिवा लावा. ज्या घरात पैसा टिकत नाही ना त्यांनी एक लक्षात ठेवा, महादेवावर कोणत्याही साईडला पाणी टाकू नये. भक्ती पाहिजे ना तुम्हाला. जलाधारी उत्तर दिशेला असते. जलाधारी उत्तर दिशेला असते. पाणी टाकताना आपलं तोंड दक्षिण दिशेला गेलं पाहिजे, तेव्हा ते पाणी लागूच पडतं. याच्या पलीकडे दुसरी भक्ती अजून. महादेवावरती पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण त्या मंदिरात तुमच्या जर फक्त पायाला बेलाचं पान आलं, 12 वर्षानंतर केलेलं सर्व पुण्य संपून जातं. हे मी नाही सांगत, कधीतरी पुष्पगंधाची कथा वाचा. 12 वर्षानंतर केलेलं पुण्य थांबत नाही. भलेच पाणी टाकू नका, पण महादेवाचा परिसर स्वच्छ ठेवा. पाणी टाकलेल्यापेक्षा जास्त पुण्य भेटतं. कळलं ना तुम्हाला? ही खरी भक्ती आहे. हो याच्यापेक्षा तुम्हाला खरं सांगू, ज्या घरात पैसा टिकत नाही, ज्या घरात कर्ज उतरत नाही, ज्या घरात पैसा स्थिर राहत नाही, त्यांच्यासाठी सांगू. चला पुढच्या वर्षी हे सांगेल, आता हे काही सांगत नाही. हे आता काही तुम्हाला लागू पडणार नाही का, सांगून देऊ. ज्या घरात पैसा थांबत नाही, ज्या घरात कर्ज उतरत नाही, ते कोणतं काटेरी फुल असतं? म्हणजे मी धोतुरा. वा रे वा. म्हणजे मी तुमचं कर्ज उतरायला आलो तर तुम्ही म्हणे धोतुरा ल्या. म्हणे धोतुरा. विठाला कोणतं फूल? धतुरा. ते धतुऱ्याचं फूल जे असतं ना, ते घरातनं कुठून तरी फूल आणायचं. दर महिन्याच्या शिवरात्रीला काय करायचं माहितीये का? घरातली चांगली हळद घ्यायची, सफेद एखाद्या कपड्यात तिला भिजवायची. पण ती हळद रविवारच्या भाजीला वापरलेली नको. नाही तर ती भाजी रविवारच्या भाजीला जर वापरलेली राहिली तर महादेवला तिथं चक्कर येतील. महादेव विचारात पडेल आपल्याला चव बदलली का काय बा. महादेवाची चव बदलू नका. हो चांगली हळद घ्या. ती रविवारच्या भाजीला वापरलेली, ती कोणत्याच भाजीला वापरलेली नको, चांगली पाहिजे.
त्या हळदीत ते पिवळा मद्रा भिजवून घ्या. शिवरात्रीला रात्री स्त्रियांनी पुरुषांनी अल्पसा आहार करा. अल्पसा आहार केल्यानंतर भोले बाबांच्या मंदिरात महिन्याच्या शिवरात्रीला जा. पिंडीवर ते फूल ठेवा. तुम्हाला शक्य होईल तेवढा वेळ तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करा. तिथून ते मदिऱ्यात भाडून आणा. त्याच्यात खंडित न सगळे असे तांदूळ टाका. आपल्या तिजोरीत ठेवा, आपल्या देवाऱ्यात ठेवा, आपल्या कारभाराच्या पेटीत ठेवा, सर्व ठिकाणी ठेवा. फक्त ठेवताना कोणाला टोकू द्यायचं नाही. जर तुमचा पुढच्या वर्षी बदल झाला नाही तर आपल्याला इथं बोलवायचं नाही. एवढा गॅरंटीने कोणता महाराज सांगेन का? अरे हे मी नाही सांगत, हे शिवमहापुराण सांगतं. जेवढं मी तुम्हाला बोललो ना एवढंच मी घरी सांगतो. काय नाही गुण लागत हो. तिला त्या टीव्ही मधल्या प्रदीप बाबाच खरं पटतं. तिला एक दिवस सांगितलं, म्हणतं येडी तो प्रदीप बाबा आणि मी सगळी जिजभावी. त्यांची ढेरीपाय माझी ढेरीपाय सारखी, त्यांचं नागपाय माझं नागपाय सारखं आहे. त्यांचेही डोक्याचे केस उडून गेलेत, आपले बी गेलेले. उलट ते जर आजारी पडले ना एखाद्या दिवशी मला घ्यायला येतील की महाराज तेवढी कथा पूर्ण करून द्या हो. एक दिवस 10-15 दिवसापूर्वी मी पण घरी गेलो. आपली भक्ती कशी असते पा. 10-15 दिवसापूर्वी मी पण घरी गेलो. 3:30 वाजता घरी गेलो. मी सर्व घरबार झोपलेलो होतो. मी पण असं गुच्छूप गेलो, बॅग ठेवून दिली, कोणालाच उठवलं. 3 वाजता झोपलो. 3:30 वाजता सर्व सफेद लाईट आमच्या घरी लागून गेले. मी डोळे चोडता चोडता पत्नीला विचारलं, म्हटलं का ग वेडी हे लाईट बंद कर ना. तर ती मला सांगायची, गुच्चू बसा, तुम्हाला काय समजतं. आता मी असा गुईच्या बेलीसारखा खाटवर बसलो. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो. काही ती दहावी ती धोत्र्याची फुलं सर्व उलटं सुलटं करत होती ती. मला असं वाटलं, म्हणतो ही काहीतरी बालंगी विद्या शिकते. आपण घरी थांबत नाही ना, ही आपले कीर्तन बंद पाडण्यामागे. मी तिला विचारलं, म्हणतं का ग काय करते तू. तुम्हाला सांगितलं ना गुच्चू बसा. पुन्हा गुच्चू बसलो. 4-4:30 झाले. मी तिला रिक्वेस्ट केली, म्हटलं का ग हे सर्व लाईट लावून दिले, तू हे काय करते. काहीच कडू बी देत नाही. फक्त एक काम कर ना, आता झोप बी लागत नाही, मला एक कप चहा ठेव ना. ती म्हणे आमचं बाईंचं काही निघालं का माणसांनी असं आडवत चालावं. तिला म्हणतो वेडी मी काय अशा घरामध्ये तलवारी घेऊन कुदतोय का. मी तुला किती प्रेमाने सांगतोय ताई, ए ताई ताई मला एक कप चहा ठेव न. तू किती गटाना करते डीपी जडायला सारख्या बम बम. मी तुला किती प्रेमानं सांगतोय ताई मला एक कप चहा ठेव न. तुम्हाला काय सांगते चहा ठेवणार नाही. तिला म्हणता एवढं जोर जोरानं नको बोलू. सकाळी 4 वाजता मी जर तुझ्या अशा कानपटीत ठेवली ना तर तू सकाळी 4 वाजता अशी रडशील. गली आहे तिथले लोक म्हणतील या दोघा जीवांना काय इच्छापूरच्या देवीजवळ टाकावं लागेल वा. यांना का काही भूतपलीत झालंय वा. ती मला सांगायची म्हणे मी रोज तुमचे धोत्र धुवून देते, बॅग भरून देते, रोज तुमचं काम ऐकते ना, मी आज भक्ती करते. म्हणे तुम्ही एक काम करा, गॅस ओट्यावर दूध पण आहे, लायटर पण आहे, बोगणी पण आहे, चहा पण आहे, साखर पण आहे, तुम्ही तुमच्या पुरती एक कप चहा ठेवणार आहेत ना. ती मला एवढंच बोलली, मी रोज तुमचं काम ऐकते ना, आज गॅस ओट्यावर दूध साखर बशी बोगणी सर्व आहे, तुम्ही तुमच्या पुरती एक कप ठेवणार आहेत ना. काय सांगितलं असेल ताई. तुम्ही का धुणं बी धुवायला लावता. बरं तुमचं जाऊ दे. यांना विचारलो काय सांगितलं असेल बरं दादा. तुम्ही बी खिचडी टाकतार भो. तुम्ही असे 2-2 बोट धावताय मले. तुम्ही बी खिचडी टाकता दादा. तुम्ही चहा नाही ठेवत, तुम्ही पीठ बी रगडून देतात. तुम्ही पीठ नाही रगडून दे, तुम्ही असं पानपुरी सारखा एक बलका बी देतात. घेणं लेकिन ये अंदर की बात है भैया.
हे सोपं नाही. तिला मी एकच बोललो, म्हटलं वेडी तू फक्त देवाऱ्याजवळ बैस, मी असा पडतच जातो, एक कप चहा ठेवून आणतो, लगेच तू पिऊन घे, ती कप अशी माझ्याकडे देऊन दे, मी लगेच अशी धुवून घेतो, लगेच अशी गॅसवर ठेवून देतो. तिला म्हणतो येडी त्या जित्ता महादेव तुला रावण्या करतोय ताई, मला एक कप चहा ठेव ना. जित्त्याला म्हणे ठेवणार नाही, आणि वय महादेवकडे. महादेव जेव्हा कानपट्टी ठोकेन तेव्हा करतो म्हणणार राम, हो म्हणणार राम. मग राम ठिकाणावर तर पाहिजे. अरे घरचा राम ठिकाणावर नाही, चालले तुम्ही महादेवावरती पाणी टाकायला. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. अशी वेळ कमी आहे ऐका. हो मनी नाही भाव, देवा मला पाव, देव काही बाजारचा भाजीपाला. भक्ती करायची असेल तर ती शबरी सारखी पाहिजे, जटायू सारखी पाहिजे, ती कान्होपात्रा सारखी पाहिजे. आणि प्रेम करायचं असेल तर ते मीराबाईंसारखं पाहिजे, मीराबाईंसारखं प्रेम पाहिजे. हातात विषाचा प्याला आहे, बापानं सांगितलं विष पिऊन घे, आईनं सांगितलं विष पिऊन घे, आणि विष पिताना मीराबाईनं हसावं, हसताना सांगावं कृष्णा हे जर विष मी पिली आणि जर मेली तर लाज वाटे मला तुझा म्हणविता दास. लाज वाटेल, लोक नाव ठेवतील की कृष्णा तुझ्या प्रेमात पडल्यानंतर विष प्यावं लागतं का रे. मीरानं विष प्यावं आणि कृष्णानं रडावं, आणि गोपीनं ते दृश्य पाहताना म्हणावं महाराज काहे तेरी आँखी यो में पानी, काहे तेरी आँखियों में पानी, हो कृष्ण दीवाने मेरा प्रेम दीवाना, कृष्ण दीवाने मेरा प्रेम दीवाना. कृष्ण बोलला हंस के तू पी ले विष का प्याला, बालन बाका होए संग है गोपाला. कोई ना होगी तन की हानि, कोई ना होगी तन की हानि, हो कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवाना. महाराज मिरीना जसं प्रेम केलं होतं मीराबाईंनी, तसं राधेनं प्रेम केलं होतं. राधाला सांगितलं होतं राधानं सांगितलं होतं कृष्णाला, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ना रोये. सांगितलं होतं अरे क्या होती है आशा, क्या होती निराशा. काय मानशील, पण प्रेम पाहावं तर ते राधेसारखं, प्रेम पाहावं तर ते मीराबाईंसारखं, भक्ती पाहावी तर ती शबरी सारखी, ज्ञान पाहावं तर ते ज्ञानोबरांसारखं. पण या विश्वाच्या पाठीवर असा एक महापंडित आला होता, त्याचं नाव रावण. सर्व्या रिद्धी सिद्धी त्याच्याकडे पाणी भरत होत्या. ओ ज्ञान नांदत होतं, प्रेम नांदत होती, भक्ती नांदत होती. पण तुकोबाराय बोलले होते सांगा ती कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा केवडी, सांगा ते कवडी गेले नाही. मग नाथ बाबांनी रावणाकडचा बोट दाखवताना सांगितलं ना की देवा द्यायचं असेल तर मला तसं काहीच नको देऊ, मला द्यायचं असेल तर भक्तीतलं, प्रेमातलं, ज्ञानातलं, इतुंबूत जगाचं कल्याण करणारं तत्व मला दे. पण ते कसं दे. भक्ती प्रेम वीणा ज्ञान नको देवा. वाजवा या वाघांसाठी टाळी वाजवा. अरे
किती सुंदर वाचतात ते. हो, एक लक्षात ठेवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. तुम्हाला सांगू का, संसार करा का परमार्थ करा, त्याच्यात अहंकार आला का माणसाचं काही स्थिर राहत नाही. अहंकारच चांगल्या चांगल्यांच्या नौका वाहून गेल्या महाराज. हो, ज्यांच्याकडे 200-200 बिघे जमीन होते ना, त्यांच्याकडे अहंकार आला, आज ती लोक कंट्रोलचं धान्य खातायत राजे हो. ज्यांनी अहंकार पचवला राजे हो, त्यांनी दुसऱ्याकडे कामं करता करता नम्रता घेतली राजे हो, आज ते जमीन जुमल्यात आणि बंगल्यात राहत आहेत. कशाचं तत्वाने माहिती आहे? ज्यांनी गळ्यात माडा घातले आणि कष्ट केले, त्यांना एक सूत्र सापडलं, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि ही नम्रतेची भावना फक्त साधूच्या घरी भेटते. साधूचं घरचं प्रेम दया शिकवतं, साधूचं घरचं प्रेम करुणा शिकवतं, साधूचं घरचं प्रेम प्रेमाचा पाझर शिकवतं, साधूचं घरचं प्रेम आदर शिकवतं. हो, साधूच्या घरच्या प्रेमात शिष्टाचार राहतो, साधूच्या घरच्या प्रेमात गुरुतत्व दडलेलं असतं, साधूच्या घरच्या प्रेमात ललाट लपलेली असते, साधूच्या घरच्या प्रेमात थोड्या मोठ्यांचा आदर लपलेला असतो, साधूच्या घरच्या प्रेमात मातृत्वाची झलक असते, साधूच्या घरच्या प्रेमात पितृत्वाची झलक असते, साधूच्या घरच्या प्रेमात बंधुत्वाचं नातं असतं, साधूच्या घरच्या प्रेमात देवाशी एकरूपतेचं नातं असतं. म्हणून नाथ बाबा जे सदैव समाधानतेचा दाखला जो मागतात तो अभंगाच्या माणसं लई गोड आणलीत तुम्ही. भलेच भल्या सर्व कीर्तनकारांचे 200-200 500-500 कमी द्या, पण ही मंडळी ज्या दिवशी जाईल ना महाराज, त्यांना कोणतीच कमी करू नका. जवळची माणसं आहेत का? अरे वा, अजून पुन्हा एकदा टणपून टाळी वाजा. गोड प्रेम सुख दे. अरे साधूचं घरचं प्रेम ललाटी देतं, साधूचं घरचं प्रेम संस्कार शिकवतं ना. अरे साधूच्या कुटियावरती मिठ्ठू जरी असला, पोपट जरी असला, तरी तो साधूची भाषा बोलते. या ना सीताराम, रामकृष्ण हरी. हो, साधूच्या पोपटाची भाषा आहे. पण आपल्या घरचं प्रेम अतिशय गलिच्छ झालं, आपल्या घरचं प्रेम मारखाऊ झालं, आपल्या घरच्या प्रेमात आता मर्यादा राहिल्या. अरे हा भारत राष्ट्रातला आणि तापी किनाऱ्याचा परिसर आहे. इथं आजही आपल्याकडे पै पाहुणे आले तर आपण पुरणाची पोळी मांडे करतो. प्रेम पाहण्यासाठी जास्त दूर नाही जावं लागत महाराज. प्रेम पाहण्यासाठी प्रेमी होऊन चाखावं लागतं. प्रेम नाही सांगता बोलता, अनुभव चित्ता चित्त जाणे. कासवीन आपल्या बाळाला दूध पाजत नाही, अंजारत नाही, गोंजारत नाही, फक्त दृष्टीने फक्त दूध पाजते. मग प्रेमाची लहर हीच आहे. आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये आता एवढे म्हातारे लोक बसलेत ना, या म्हाताऱ्या लोकांना विचारा, एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी सायकल आली होती, त्याच्याहून अधिक श्रीमंत माणसाच्या घरी मोटरसायकल आली होती. पण इतकी मान मर्यादा होती. ज्याच्याकडे मोटरसायकल आली होती ना, त्या दोघं जीवांना जर गाडीवर जायचं राहिलं तर बाई नाकापर्यंत पदर आणत होती, हातात चप्पल घेत होती आणि गावाच्या बाहेर गाडीवर बसत होती. एवढी मर्यादा होती. बरं, गाडीवर बसताना काय, त्या राजदूतवर पूर्ण हँडल मध्ये म्हातारा चालला जायचा आणि मागे कॅरीकडे ती पूर्ण म्हातारी. त्यांच्या दोघांमध्ये एवढा अंतर राहायचं, एक कुत्र निघून जाईल. आणि ती गाडी चालताना अशी सरळनी चालायची, अशी डगडग करायची. मी अशा बऱ्याच म्हाताऱ्यांना काकवा काकूंना अडवलं, ए काकू काकी, अरे हा बाबा पाय ना कुठे बसतो, तू कुठे बसतोय. बऱ्याच म्हाताऱ्या बाया उत्तर द्यायच्या. जिन्ना प्रेमाने घर चालवायचं होतं, जिन्ना प्रेमाने कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य शोधायचं होतं, ज्या बायांना प्रेम तत्वाने आपल्या लेकरा बाळांवर चांगले संस्कार टाकायचे होते, प्रेमाने आपल्या गुन्ह्या गोविंदाने कुटुंबाचं उज्ज्वल तत्व निर्माण करायचं होतं, त्या बाया एकच सांगायच्या, अरे महाराज, तुझ्या काकाले तुझ्या बाबाले सर्व लोक ओळखतात. मी जर त्यांच्या जवळ बसली ना
तर या माणसाला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत 1000 लोक रामराम घालतात, न्याय करायला बोलवतात. एवढ्या प्रेमी तत्वाचा या माणसाचा मान कुठे खाली जाऊ नये असं हृदयात या आदरयुक्त बाईंचं प्रेम होतं. आता ते प्रेम नाही पाहायला भेटत. आताचं प्रेम चला तुम्ही हायवेवरती पहा, नाही पाहिलं जात. असं गाडीचं काच वरती चढून घ्यावे लागतात, बीपी लो होते माणसाची. हायवेवरती काय प्रेम करतात लैला मजनू, जसं त्यांना घरात 4 भिंतीच्या आड प्रेम करायला जागाच नाही. फक्त हायवेवरच प्रेम उरलंय आता. तो माणूस कुठं गाडी चालवण्यात दंग असतो आणि ती भवानी माता या हुंदडा त्याच्या खांद्यावर ठेवून देते. आणि काय भुनून 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 करते आणि काय नाही. तो गाडीचा हँडल असं करण्यातच राहतो. आपल्याला कधी कधी अशा बाया दिसतात तिंचा पदर रस्ता झाडतो. आपल्याला कधी कधी गाडी पुढे घेऊन सांगावं लागतं, ताई तुझा पदर आवर, या पदराच्या पायऱ्या तुझं रामराज्य पुसलं जाईल, लोक तुझा व्हिडिओ काढतील, मदत कोणी करणार नाही, कारण इथं आता प्रेम नाही शिल्लक राहिलं. अगोदरचा काळ होता की कोणाचं पोरग गल्लीत पडलं तरी लोक कपडे झटकायचे, त्याचा मकू घ्यायचे आणि त्याला घराकडे काढायचे. आता माणूस समोर मरताना दिसला तरी पाणी कोणी टाकणार नाही, कारण का प्रेम गेलं ना मरून. प्रेम नाही जिवंत राहिलं ना. अरे प्रेम काय शिकवतं? लग्नाचं वय 20 आलं का त्या 30 पर्यंत घरातलं प्रेम जुळलेलं असतं. प्रेम जुळल्याचा अनुभव प्रेमी जाणतात. 20 या वयात लग्न झालं का 30-35च्या कालखंडात प्रेम जुळलेलं असतं. फक्त पत्नीने आपल्याकडे पाहावं, राग जरी आलेला असला, नुसता पत्नी हसला तरी लगेच ते प्रेम राग निघून जातो. कितीही माणूस संतापात राहू द्या हो, जुळलेलं प्रेम कशाला म्हणतात? जे ऐन वेळेस आपल्या तारुण्य काळात आपल्यासोबत प्रेम मांडायला आली, जिच्याशी प्रेम खेळायचं, प्रेम आता प्रेमाची ललाट करायची. काय लागतं? घरात थोडं झालं, भांड्याला भांडं जरी लागलं, माणसाला राग येतो, माणूस बाहेर निघून जातो. माणसं घरी आले का राग निघता निघत नाही. पण ज्या प्रेमी बाया असतात ना, त्यांच्या नजरेत आणि ओठात अशी काही ललाट असते. माणूस कितीही रागात राहिला ना, माणसाला फक्त पाणी देता देता फक्त माणसाकडे फक्त एवढंच करतात, त्या 1 सेकंदात लगेच माणसाचा राग निघून जातो, तोही हसून जातो. याला म्हणतात जुळलेलं प्रेम. जुळलेलं प्रेम काय असतं? आता हे सर्व पोरं जेवढे कीर्तनात डिस्टर्ब करता येत नाही, यांचे फक्त लग्न होऊ द्या तुम्ही, यांना फक्त पिवडे होऊ द्या, यांचे मनके असे ढिल्ले होतील ना. हे आज इथं कीर्तनाला बसतात, मनके ढिल्ले झाले का इकडे येतील. हे अजून मनके नाही ढिल्ले झाले ना, अजून प्रेमाची ललाट नाही ना. काय असते प्रेम? जे पोरग 20-20 घंटे मोबाईल चालतं ना, त्याचं फक्त लग्न होऊ द्या. लग्न झाल्यानंतर घरात लगेच नवी वधू आलेली असते, ती पाण्याचा ग्लास देते, पायाचे पैंजनाचे छुमकन वाजतात. जो पोरगा मोबाईल मध्ये फोटो घालतो त्याचं त्या पैंजनांकडे लक्ष जातं, याला म्हणतात प्रेम. ती कुठून हा चाहूल येतोय, लगेच त्या पैंजनांचा आवाज आला का पत्नी पाणी देते. आणि एकामेकाच्या नजरेत पाहिलं का संसाराची जी स्वप्न पाहिली जातात, त्याला म्हणतात जुळलेलं प्रेम. मग हे जुळलेलं प्रेम काय करतं? मुरवतं माणसाला. कधी आईचं दुखणं पोटात घालणं, कधी बापाचं दुखणं पोटात घालणं. आता एवढी माणसं लग्न झालेली आहेत, आपली आई पण एक दिवस गेलीच ना आपल्या विरोधात, आपली पत्नी पण गेलीच ना विरोधात. मग आपण काही आत्महत्या केली का? आपल्याला आई पण सांभाळायची, आपल्याला पत्नी पण सांभाळायची, आणि या सरकशीत मुरावं लागतं. पत्नी दिसली का पत्नी पुरतं गोड बोलावं लागतं, आई दिसली का आई पुरतं गोड बोलावं लागतं. या दोघींचं भानगण झालं का आपण गोंधळी घेऊन पांघरून राहावं लागतं. यांच्यात तोंड नाही घालावं लागत. जी माणसं आईच्या आणि बाईच्या भानगडीत तोंड घालतात ना, त्यांची तब्येत माझ्यासारखी राहत नाही बरं. त्या अशी एकदम काडीमोडी होऊन जातात. जे आई आणि पत्नीच्या संघर्षात प्रेमाची लहर करतात त्याला म्हणतात मुरलेलं प्रेम. आणि मुरलेल्या प्रेमानंतर खरं प्रेम जिवंत असतं.
की त्या प्रेमात वाद नसतात, विवाद नसतात. पत्नी आजारी पडावी, पतीनं तिच्या डोक्यावर हात फिरवावा. पती आजारी पडावा, पत्नीने त्याच्या डोक्यावर हात फिरावा. एक काळ असा असतो एकामेकाच्या अंगाला हात लावण्यासाठी मर्यादा आहेत, पण वयाच्या काही कालखंडानंतर जुळलेलं मुरलेलं प्रेम आता जिरवलेलं तत्व शिकवतं. जिरवलेलं तत्व काय असतं? मुलं मोठी झालेली असतात, घरात सर्व आबदानी झालेली असते आणि संसाराने आपल्याला कष्ट करता करता थकवलेलं असतं. कधीतरी वाटतं की जी पत्नी तारुण्यात माझ्याजवळ बसली नाही ती आता माझ्याजवळ बसावी. ज्या पत्नीला असं वाटतं हा माणूस आयुष्यभर राबला, आता याने माझ्या जवळ वेळ द्यावा. याला म्हणतात जिरलेलं प्रेम. आणि या जिरलेल्या प्रेमानंतर संघर्ष येतो संपलेल्या प्रेमाचा. कोणता प्रेमाचा? ज्या वेळेस तारुण्यपणात पत्नीचा हात जरी लागला तर काम उत्पन्न होतो. याच कालखंडातलं प्रेम चौथ्यापणाला जेव्हा एकामेकाच्या सुख आणि दुःखात एकामेकाला सांभाळून घेतात, ते संपलेलं प्रेम वासनानं निर्माण करत फक्त आधार निर्माण करत. म्हणजे आधार देणाऱ्या प्रेमापर्यंत पोचा. आज अशा निम्मे म्हातारे आहेत की जिंचं रामराज्य अतिशय लवकर चाललं गेलं. अरे रामराज्य गेल्यानंतर काय होतं बाबा? रामराज्य गेल्यानंतर काय फजिती होते? इथं बायांना विचारा की आजी, जसं कंपडाचं रामराज्य पुसलं गेल्यानंतर काय राहिलं ग तुझ्या आयुष्यात? अनेक बाया सांगतात, महाराज, अरे माणूस शिव्या देणारा का असे ना, माझा माणूस मला बोलणारा का असे ना, अरे पण तो माझ्याशिवाय जेवत नाही. तो आनंद असतो रामराज्याचा. रामराज्याचा आनंद शोधा ग तुम्ही सर्व सौभाग्यवती बायांनो. काय करतात का घरातल्या या भानगडी? मला तुम्ही साडीच घेतली नाही, मला तुम्ही फिरवायलाच घेऊन गेले नाही. अरे काही बाया सोन्यासाठी घरात तर भानगडी करतात. काही बाया माणसांशी झगडतात. जसं या माणसाशी लग्न करून आली, जशी बाशिंग सुटलं, या माणसाकडनं शांतता नाही झाली, राबली. अली गलीतल्या बाया तेव्हाच फिरायला जातात, सोनं करतात, चांदी करतात. माझा मेलीचा जमाना असाच गेला. माझ्या ताईंनो, ज्या दिवशी कष्ट करणारा निर्वेशनी माणसाला तुम्ही हा एक शब्द देतात ना, त्या दिवशी तुमचा माणूस घायाळ होतो. पत्नी त्याचा आत्मविश्वास आहे, पत्नी त्याची हृदयाची राणी आहे. प्रत्येक बाईचा अधिराज्य नवऱ्याच्या जीवावर कुठं राहतं माहितीये? त्याच्या हृदयात नाही, तुमच्या नवऱ्याच्या श्वासावर तुमचा अधिकार आहे. पण तो मिळवा. या घरातल्या छोट्या छोट्या भानगडींमध्ये हुसकवू नका. तुम्ही वेड्या झाल्यात का? अरे अशा अनेक म्हाताऱ्या, त्या म्हाताऱ्यांना विचारा की आजी, तुमचं रामराज्य गेल्यानंतर तुम्ही काय केलं? काही बायांना रामराज्य असताना त्यांना किंमत नसते. माणसाला उरलं बोलतील, माणसाची हयातभर किंमत. काही बायांनी तर माणसाला शब्दही काढू दिला नाही, पण त्या बायांना समाजात किंमतही नसते. कोणी त्यांना असं बोलवत नाही, चहा पाणीला नाही ना, कोणी त्यांचा नमस्कार करत नाही. ग्रेट आणि किंमत ओळखली जाते. माणसाशी असा काही लवाद आणि संवाद व्हावा की त्या माणसाच्या क्रेडिटीवर आपल्याला चहा प्यायला ज्या गल्लीत गेलो तिथं बोलवायला पाहिजे. सोबिरीत नाही. कंपाडाचं कुंकू पुसल्याचं दुःख विचारा. त्या 4 दिवसापूर्वी प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हायरल झालेलं होतं. 8 तासाचं पोरगं घेऊन ती बाई त्या शहीदाला अग्निडाग द्यायला आली होती. विचारा त्या बाईकडे जाऊन. आज तुमचा माणूस 2500 रुपयाचं 15 लिटराचं तेलचं डबा आणतोय ना, तुम्हाला किंमत नाही त्याची. तो मुलांची फी भरतोय ना, त्याची किंमत नाही तुम्हाला. तो माय बापांचा दवाखाना चालवतोय ना, किंमत नाही. फक्त तुमचं रुसणं देणे फक्त हलकं करायला पाहिजे. हा फक्त तुमचा भार आहे. विचारा त्या बाईला की तिचा 8 तासाच्या ओल्या डिलिव्हरी नंतर ती नवऱ्याला आगिंडाक द्यायला गेली. खरं तर दुःख विचारा त्या
8 तासाच्या पोरीला की तिने बापाचं तोंडही पाहिलं नाही. अरे आम्ही रोज कीर्तन करायला जातो. एखाद्या दिवशी पोरं रुसतात घरी, पप्पा तुम्ही आज घरी पाहिजे होतात. माझी मम्मी कटकट करते आहे, पप्पा तुम्ही रोज कीर्तनाला निघून जातात. कधी कधी फोनवर पोरं बोलतात, आपले आश्रय दाटून येतात. कधी कधी फोनवर पोरं झगडतात, पप्पा तुम्ही असंच करतात. मला प्रश्न पडला की त्या 8 तासाच्या पोरीनं कुणाशी भानगड करावी, कुणाशी झुंज करावी. अरे माझाच मित्र आर्मीत आहे. जेव्हा ते मागे युद्धाचं प्रकरण उठलं होतं ना, त्याची मंजूर झालेली सुट्टी कॅन्सल झाली. त्याच्या घरी फुगे लावले गेले, रांगोळ्या टाकल्या गेल्या की आज ते येणार आहेत. त्याची 7 वर्षाची पोरगी त्याच्यासाठी सर्व तयारी करते की नाही बाई माझे पप्पा येणार आहेत, माझे पप्पा येणार आहेत. आणि ऐन वेळेस त्याची सुट्टी कॅन्सल झाली. आणि जशी सुट्टी कॅन्सल झाली त्याने घरी पत्नीला सांगितलं, का ग अगं माझी ऐन वेळेस सुट्टी कॅन्सल झाली. बाई अगदी थंडगार पडली. आओ मी तर समजून घेईल, पण आपल्या दिदीला कोण सांगेल, तिथं सकाळपासून तुमची येण्याची वाट पाहते. बाई मी नाही सांगू शकणार तिला, तुम्ही सांगा बाई. पण माझा मित्र सांगायचा नाही ग, मी नाही बोलू शकत तिच्याशी. परिवार जवळ असला की आपल्याला किंमत नाही कळत. आम्ही रोज बाहेर फिरतो, रात्रंदिवस प्रवास करतो. आम्ही सुद्धा आमच्या पत्नीला सांगून आलेलो असतो, अगं वेडी काही करता काही झालं ना, सर्व सुविधा तुमच्यासाठी केलेल्या आहेत, फक्त लेकरांना माझी आठवण येणार नाही एवढ्या नियोजनात तू राहायचं. परिणामी माझ्याच मित्राचा मला फोन आला, महाराज माझी सुट्टी कॅन्सल झालेली, काय करू मी आता. तो तिकडनं रडत होता, माझा कंठ इकडनं दाटून सांगत होता. अरे म्हटलं जाऊ दे, आता ड्युटीच्या पुढे चालत नाही. त्याचा फोन ठेवला, 1.5-2 तास झाला आणि तोपर्यंत त्याच्या पत्नीचा फोन आला, महाराज ही दीदी तिच्या पप्पांशी बोलायचं म्हणते पण त्यांचा फोनच लागत नाहीये. 2 तास झाले, 2.5 तास झाले, अजून त्यांचा फोनच लागत नाही. काही झालं तर नसेल ना. म्हटलं ए वेडाबाई असं काय विचार करते का तू, काही झालं असेल का, नाही झालं असेल का. पण अहो महाराज ही दीदी तिच्या पप्पांशी बोलायचं म्हणते, फोन लागत नाही. ती पाना केव्हाची रडते. माझ्या मित्राच्या पत्नीने मला एक आयडिया दिली की तुम्ही त्यांच्या आवाजात तिकडनं बोला. 10 मिनिटात लगेच फोन आला माझ्या मित्राच्या पत्नीचा. त्याची पोरगी तिकडून बोलत होती, पप्पा तुम्ही केव्हा याल घरी. मी इतका अफाट विनोदी माणूस, ज्या मैफिलीत गेलो ती मैफिल आपल्या प्रेमाशी जोडणारा माणूस. ती पोरगी एवढंच बोलली हो की पप्पा तुम्ही कधी याल घरी. माझा शब्द फुटत नव्हता की मी सांगावं काय. माझ्याकडनं बोललं गेलं नाही की बेटा मी एवढंच बोललो, हो बेटा येईन मी, चिंता करू नको. मला त्या दिवशी आठवलं की बापाचं आणि लेकीचं काय प्रेम असतं. अहो त्या मुलीला तर समजावू शकलो आम्ही. माझ्या मित्राचं तसं काही झालं नाही. माझ्या मित्र तर घरी काही दिवसानंतर आला, पण मला त्या बाईचा जीवनाचा संघर्ष वाटतो की ज्या बाईने तारुण्यपणात वैधव्य पण हाती घेतलं असेल. काय जडावं लागतं, काय जुरणी पडावं लागतं. कंपडाचा एक माणूस चालला जातो पण समाज जगू नाही देत. इथं बसलेल्या सर्व ताईंना एक प्रार्थना करेल, आज मागणी मागायची आहे ना, देवाजवळ एकच सांगा, देवा आम्हाला अखंड सौभाग्यवती राहू दे रे. माणूस जाण्याचं दुःख जाऊ नको देऊ. मी जवळून पाहिलेलं आहे.
मी लहानपणापासून एका विधवेचा पोरगा आहे. निघाऱ्यावरची चाल असते एका विधवा बाईची. तारुण्यपणात जर ती बाहेर निघाली, दीर जीट सासरे सर्व विरोधात जातात. अपेक्षा असते की माहेर कामी येईल. हे माझ्या जगतजन्य भवान्या हो, तुमचा कंपाडाचा कुंकू असला की तुम्हाला तुमचं माहेर घाबरतं. तुमचं कंपाडाचं कुंकू असेल ना, तुमच्या भाऊजाया तुम्हाला घाबरतील. तुमचा भाऊ तुम्हाला घाबरेल. तुमचा बाप आदराने तुमच्याशी बोलेल. तुमची माय सुद्धा प्रेमाने बोलेल. पण कोरोनाच्या कालखंडात अशा पोरींना वैधव्य पण आलंय. आम्हाला अनेक पुरी युट्यूबच्या माध्यमातून फोन करून सांगतात, महाराज अरे त्यांच्या अगोदर मी मेली असती चाललं असतं, पण माझा माणूस जायला नको पाहिजे होता. जे माहेरावरती आत्मविश्वास होता ना, इकडे सासर सोडावं आपण माहेरी जावं. जी आई अंगाचं धुवायचं पाणी गरम करत होती, ती आई सांगते उडगा किती वेळ पडते. जी भाऊजाई आपल्याला सांगते एक काळ आपला नवरा जिवंत असताना, पती जिवंत असताना, बाई जाऊ नका ना तुम्ही, थांबा ना 2 दिवस. ती भाऊजाई सांगते नवरा मेल्यानंतर तिथं राहायची वेळ आली का, हे काम तुम्ही करा, हे काम तुम्ही हेरी थांबा. तुमच्या बरोबरीच्या पोरी माहेरी येतात, नवऱ्याच्या गाडीवरनं उतरतात, सर्व माहेर तिंना राम राम करतं, सीताराम करतं, सर्व जण तिच्या लाड करतात. तेव्हा तुम्ही दरवाजाच्या खिंडीतनं पाहाल, ओट्यावरनं पाहाल. तुम्ही मनातल्या मनात तुमच्या नवऱ्याशी, तुमच्या पतीशी तो जरी फोटो दिसला ना तरी तुम्ही त्याच्याशी झगडतात. अरे ये ना, मी तुझ्यासाठी पिवळी साडी घालते, मी तुझ्यासाठी लाल बांगड्या सुद्धा घालते. अरे तुझी आवडती भाजी करेल, ये ना. तुम्ही रिझवता ग त्याला, खूप रिझवतात. त्याला सांगतात ये ना. कधी कधी आविर्भावात पुरी कुठे जाणं येणं जर झालं, कोणाच्या साखरपुड्याला जा, कोणाच्या बस्त्याला जा, कोणाच्या लग्नाला जा, सर्व शृंगार घालतात तुम्ही. पैंजण घालतात तुम्ही, हातात बांगड्या घालतात, आवडती साडी घालतात. पण तुमच्या बेडरूम मध्ये कोणीच नसलं का तुमच्या हाताने थोडीशी टिकली घेतात आणि कंपाळाला लावतात. आणि कंपाळाला टिकली लावली का त्याला आठवतात का रे येणारे हे रूप पाहिला, तुझ्या वाचून कोण हे रूप पाहिल रे. इथं एवढे माणसं बसलेली आहेत. अरे न जाणे आज हरिपाठ बनवत होतो, काकडा करत होतो, आज देवाला दिवा लावत होतो रे. उद्या संध्याकाळी आपल्या फोटोला सुद्धा दिवा लागू शकतो. कोणाच्या प्रस्थानाच्या स्वाऱ्या केव्हा येतील सांगता येत नाही. आपली धर्मपत्नी जिवंत असेल ना, लुटा तिच्यावरती प्रेम. काय करतात घरातले वादविवाद. कधीतरी देवाला साकडं घाला, मागणी मागा. आपली धर्मपत्नी घरातनं जर गेली ना, आपल्या सुना आपल्याला घरामध्ये बसू नाही देणार. आपली धर्मपत्नी जाऊ द्या, सुना जर घर पुसतील ना, ओल्या घरात आपल्याला पाय नाही ठेवू देणार. आपल्या सुना आपल्याला माठाला हात नाही लावू देणार. अनेक पोरी सांगतात इथं हात लावू नका, इन्फेक्शन होतं. कशामुळे? फक्त पत्नी गेली म्हणून ना. अरे एकांतात पत्नीचं प्रेम आठवताना परवा साधूंच्या मैफिलीत मी स्वतः बसलेलो होतो. साधूंनी मला फक्त एवढाच प्रश्न केला, महाराज जी कभी नजर में खुदा आए तो तुम्ही देवाला काय मागाल? तर मी साधूंच्या मैफिलीत फक्त एकच मागितलं, हे साधूजन हो, कधी देव समोर दिसला आणि त्यानं जर विचारलं तर काय मागाल, तर मी एवढंच मागेल की काहीही झालं ना परमात्मा, तर माझ्या फक्त पत्नीच्या अगोदर 2 वर्ष मला मरू दे, तिच्या अगोदर मला मरू दे, ती गेल्यानंतर नाही. आणि समज जर ती चाललीच गेली माझ्या अगोदर, तर ती तुझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या देहाची राख रोंगडी झाली पाहिजे. कारण ती गेली आणि मी जर नाही गेलो तर आमच्या प्रेमातला मी गद्दार ठरेल, आमच्या प्रेमातला लाचारीचा पुतळा ठरेल. इथं बसणाऱ्या सर्व माणसांना सांगतो, तुम्ही किती कीर्तन ऐकलात,
घरी घेऊन गेलात. या कीर्तनांचं एकच तत्व हृदयात धरा. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. त्या रखुमाईच्या पतीला विचारा की तुझी पत्नी का तुला पंढरपूर मध्ये शोधायला आली आहे? पंढरपुरात ती रुसलेली आहे ना. अरे पत्नीचं अग्रगण्य मोठं हायकोर्ट असतं, तिने पतीवर रुसावं. या सर्व्या माझ्या ताईंना सांगतो, जर रामराज्य चाललं गेलं कोणी विचारत नाही. आणि एखाद्या वेळेस जर एखाद्या वैधव्यपणातल्या बाईला जर लेकरू बाळ असलं, काहीतरी पोरग असलं, तिला जर बाहेर जावं लागलं, लोकांच्या नजरा घाण असतात. तारुण्यपणातले विधवा बाहेर गेली का 1000 तऱ्हेचे लोक नावं ठेवतात. माझी माय मला सांगायची लहानपणी, अरे कपाईचा एक कुकू चालला जातो पण जगातले 10 नवऱ्यांचा धाक वागावा लागतो. विधवा बाईचा पोरगा चांगला निघाला तर तिला जग राम राम घालतं, नाही तर जगात तिला किंमत राहत नाही. अरे एक काळ असा होता की काही लोकांच्या घरी गेलो तर असं बकोट धरून हाकलून देत होती काही लोक. आणि आता 30 लोक जेवायला बसलो तर 500 रुपयाची नोट लावतात. तेव्हा कळतं की जमाना बदलला की हुजरे मुजरे करतो. पण ज्या माय माऊलीला लोक नावं ठेवतात, तिचं लेकरू चांगलं निघू द्या, गलीत तिचा सन्मान केला जातो. इथं जेवढी माणसं कीर्तन ऐकतायत, इथं जेवढी माणसं कीर्तन ऐकतायत, त्याच्यातल्या काही पोरांना सांगतो, आपली माय जर विधवा असेल ना बेट्यांनो, असं कष्ट करा, असा व्यवसाय निवडा, अशी मेहनत करा, पैशाला जीव लावा. आपला बाप मेल्यानंतर आपलं लग्न जोडायला काका चुलते मामा चुलते कोणी येत नाही. आपली अशी लेव्हल दाखवा. आपली माय दुसऱ्याच्या घरी जायला नको, पण आपलं वागणं असं असलं पाहिजे, आपलं उत्पन्न असं असलं पाहिजे, आपला व्यवहार असा असला पाहिजे की आपल्या विधवा आईच्या लोक पाया पडायला आले पाहिजे की तुम्ही आमच्या पोरीला स्वीकारा, आम्ही तुमच्या घरी पोर देतो. त्या दिवशी वैधव्यपणातल्या आईला बरं वाटतं. अरे वैधव्य पण कोणाच्या पदरी येऊ नये. एखादी तरणे भान पोरगी जर वैधव्यपणा घेऊन जर सर्व शृंगार घेताना कपाटाजवळ उभी राहिली, जर टिकली लावली ना तिने, ती इकडे तिकडे पाहते, कोणी पाहतंय का बा, टिकली लावते. कोणाचा तरी सासूल आला, कोणाचा तरी चाहूल लागली का कंपाळाची टिकली काढते. पण जवळची एखादी मैत्रीण सांगते, अगं काढू नको ना, किती छान दिसतीस तू. पण ती मनातल्या मनात सांगते, बाई टिकली लावून तो खूप छान दिसते ग, पण माझ्या आयुष्याची रांगोळी सर्व उद्ध्वस्त झाली. अगं माझं दुःख काय सांगू. तिचं दुःख अनुभवाच्या तत्वाने सांगते ती, रांडवीने जीवी शृंगार पैकेला, प्रेमाविन झाला रांडवीने जीवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी कैसा. हा भक्तीचा, प्रेमाचा, ज्ञानाचा, अतिशय सुखाचं प्रेम नांदवायचा. अनुभव्य तत्वानं एखाद्या वैधव्याच्या जीवनाची ललाट अनुभवानं जे नादबाबा सांगतात, ते सांगतात की जीवनात सर्व संपलं चालेल, पण प्रेम तत्व टिकलं पाहिजे आणि प्रेमाने सर्व जग जिंकता येतं. असा ग्रेट अनुभव नादबाबा सांगतात अभंगाच्या शेवटच्या.
कोणीही आपली जागा सोडायची नाही. आमची माणसं तिकडे रुद्राक्ष वाटतील, ज्याला रुद्राक्ष घ्यायचे असतील ना त्याने कोणी जागा सोडायची नाही. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि 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 जय जय विठोबा रखुमाई रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा 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 रखुमाई. हरि जय जय हरि जय रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. गोड अनुभव सुरवड जाणतील. आदरणीय परमपूजनीय साऊंड सिस्टमचे मालक तात्यासाहेब, त्यांच्यासोबत असणारी सर्व सप्ताह कमिटी आणि त्याचबरोबर आदरणीय आमच्या भगिनी कथाव्यास, आदरणीय आमच्या परिसराचं वैभव, आदरणीय आमच्या धनश्रीताई यांच्या मुखारविंदातनं तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. ताईंच्या माध्यमातून इथं तुम्हा अबालवृद्धांचं दर्शनाचा योग होत असताना या संपूर्ण मंचावरील आमच्या महाराज मंडळीसाठी पुनश्च अजून एकदा टाळी वाजा. कैलास महाराज असतील, मुकुंद महाराज असतील, सुमित महाराज असतील, घनश्याम महाराज असतील, त्याबरोबर आमचे चोपदार बाबा असतील. चोपदार बाबा ही लांबून आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर संपूर्ण कमिटी, अध्यक्ष, सदस्य, उपाध्यक्ष सर्वांचे आभार. तुम्ही कार्यक्रम ऐकताना मीच काय तुम्ही सुद्धा रडत होतात. ज्याचं जडतं त्याला कळतं. या अनुभवातनं जो गेलेला असतो त्याला माहिती असतं. ते अनुभव आम्ही आमच्या जीवनात स्वीकारलेले आहेत. मी लई हडवा मनाचा माणूस आहे. तुम्ही कार्यक्रमाला एवढा वेळ, मला 10:30 वाजता मी कार्यक्रम संपणार होतो, पण मला तिकडून आदेश आले की तुम्ही कार्यक्रम थोडा वेळ चालवा. तर मी त्या अनुषंगाने 11 वाजेपर्यंत तुमची वेळ घेत असताना तुमची नाही तर या मंडळीची माफी मागेल, कारण यांनी 8:30ला बरोबर सुरुवात केलेली होती. 8लाच ना, 8ला सुरुवात केलेली होती, म्हणून त्यांच्याही सर्वांच्या समक्ष माफी मागतो. त्याचबरोबर हार्मोनियमवाले बाबा, विनेकरी बाबा, बालगोपाल मंडळी, माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय SK बाबा, त्याचबरोबर आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक चंदू बाबा, तुमचेसुद्धा आभार की या संपूर्ण धर्ममंडपाचं लाईव्हकरण तुम्ही जगभर करतायत. मला तरी असं वाटतं दिलदारांच्या मैफिलीत आल्यानंतर दिलदारपणा असतो. दिलदारांच्या मैफिलीत आल्यानंतर दिलदारपणा असतो. तेही दिलदार आहेत आणि त्याच्यापेक्षा तुम्हीही मोठे दिलदार आहात. हो, मी तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आदरणीय आमच्या ताईसाहेब बसलेले आहेत, त्याचबरोबर आमचे दाजी साहेब, आम्ही ज्यांना शिंदे सरकार म्हणतो, कारण शिंदे सरकार महाराष्ट्रभर गाजतंय. हो, त्याच्यामुळे आमच्या शिंदे सरकारांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार हो तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली कष्टाचार कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल ना उपवास मातीन चढताना तुडवेल काटाचे फास आई माझी मायेचा दिला तिने जीवनाला आधार नभीची चांदणी तुगा चंदनाची गोर चितल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं आई तू बापाशी दिलं आई तुलाच मागेलं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार मायेचा सागर दिला तिने पुनच्छ महाराजांसाठी अजून एकदा गाडी वाजा. सप्ताह मंडळीचे अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष साहेब असतील, तुमच्याकडेही पाहून मन भरलं बुवा. हो, काही लोक डोक्यात ठेवण्यासारखी असतात, काही लोक हृदयात ठेवण्यासारखी असतात. तुमच्या सर्वांचं हे कार्य पाहून खरंच तुम्ही हृदयात ठेवण्यासारखी आहेत. हो, मी इच्छादेवीला, मुक्ताबाईला आणि गजानन बाबांना एकच प्रार्थना करेल की तुमच्या आयुष्याला उदंड तत्व भेटो, तुमच्या हातून देव देश धर्माचं काम चांगलं चालत राहो आणि चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही हे लावलेलं रोप आबाधित काल चालत राहो. ज्ञानेश्वर ज्ञानराज